नमस्कार मंडळी, रेसिपी बघणाऱ्या सगळ्या मंडळींचे स्वागत आहे। आज आपण मँगो मिल्क केकची रेसिपी बघूया। आपण पहिल्यांदा दूध तापवून घेतोय। यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते मी, म्हणजे दूध तळाला चिटकणार नाही आणि ते जळणार सुद्धा नाही। मँगो मिल्क केक रेसिपीसाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपण दूध तापवून घेऊया। गॅस चालू करूया। दुधाला उकळी येईपर्यंत आपण आंब्याचं काम सुरू करू। इथे एक आंबा घेतलेला आहे आणि आंब्याची आपल्याला मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची आहे। मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या आंब्याच्या या प्युरीमध्ये आपण मिल्क पावडर, साखर, दूध यांचा काहीही वापर केलेला नाही आहे। फक्त आंब्याचा पल्प आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे। दुधाला उकळी आल्यावर उकळत्या दुधामध्ये आंब्याचा पल्प आपल्याला घालायचा आहे। हे काम करताना गॅस मंद ठेवायचा आहे। आंब्याचा पल्प उकळत्या दुधामध्ये घालून झाल्यावर मिक्सरच्या मदतीने आंब्याचा पल्प दुधामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। या आंब्याचा रंग या दुधाला आलेला आहे। आता हे दूध आपल्याला आटवायचं आहे। हे आटेपर्यंत आपल्याला हे असंच विस्क करत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे। मोठ्या गॅसवरच हे मिश्रण आपल्याला सगळं ढवळत राहायचं आहे। ह्या रेसिपीसाठी आपल्याला दाणेदार टेक्स्चरची आवश्यकता आहे। आंब्यामुळेच या रेसिपीमध्ये आपल्याला दाणेदार टेक्स्चर मिळते। दाणेदार टेक्स्चरसाठी व्हिनेगर किंवा लिंबूची आपल्याला गरज भासत नाही। मोठ्या गॅसवरतीच हे आपल्याला आटवायचं आहे आणि दूध उतू जाऊ नये म्हणून आपल्याला असा पळा त्यामध्ये घालून ठेवायचं आहे, म्हणजे ते उतू जाणार नाही। दूध आता हे आटत आलेलं आहे आणि दुधाला बघा हे दाणेदार असं हे टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे। हे आंब्यामुळे आलेलं आहे। हे असं दाणेदार टेक्स्चर आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळतं आहे। आता ह्या स्टेपवरती आपण 5 चमचे साखर टाकूया। आंब्याला पण गोडवा असतो ना, त्यामुळे आपण 5 चमचे साखर टाकू। मिश्रणात साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। पुन्हा हे मिश्रण मोठ्या गॅसवरती आपल्याला आटवून घ्यायचं आहे। हे मिश्रण आता आटत आलेलं आहे आणि बाजूला हे जे बुडबुडे दिसतात ना पाण्याचे, ते नाहीसे झाले आणि हे मिश्रण पूर्ण सुकलं की आपण पुढच्या स्टेपला जाणार आहोत। हे बघा हे बुडबुडे आता कमी झालेले आहेत। आता ह्या स्टेपवरती आपण एक चमचा आपण मिल्क पावडर घालूया। मिल्क पावडर आणि त्याला ढवळून घेऊया। गॅसची फ्लेम लो केलेली आहे, स्लो एकदम केलेली आहे। 4 चमचे मिल्क पावडर टप्प्याटप्प्याने आपल्याला मिश्रणात घालायचे आहे आणि जसं जसं एक चमचा मिल्क पावडर त्यामध्ये घालू तसं मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे त्या मिल्क पावडरच्या गुठळ्या त्या मिश्रणात होणार नाही। ह्या केकमध्ये मिल्क पावडर असल्यामुळे केकला माव्यासारखी टेस्ट येते आणि केक चवीला खूप छान लागतो। ह्या मिश्रणाचा जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती असंच ढवळून घेत राहायचं आहे। केकचं मिश्रण बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि ते थोडंफार सुकलेलं सुद्धा आहे। ह्याच स्टेपवरती आपण पाव चमचा वेलची पावडर ॲड केलेली आहे आणि आता हे मिश्रण चांगल्यापैकी एकजीव करायचं आहे। मिश्रण अजून सुकण्यासाठी मिश्रणाला आपण स्लो गॅसवरती ठेवलेलं आहे। मिश्रण आटेपर्यंत एका पातेल्यामध्ये आपण बटर पेपर लावलेला आहे आणि गार्निशिंगसाठी आपण काजू बदामचे तुकडे खाली ठेवत आहोत। हे मिश्रण चांगल्यापैकी सुकलेलं आहे आणि ह्या मिश्रणाचा आता गोळा तयार झालेला आहे, म्हणजे हे मिश्रण आता तयार झालेलं आहे। आता आपण पातेल्यामध्ये बटर पेपर लावलेला आहे आणि गार्निशिंग केलेलं आहे। त्या पातेल्यामध्ये हे मिश्रण आपण ओतून घेऊया आणि हे मिश्रण सेट करून घेऊया। मिश्रण चारी बाजूने पसरवून घेऊया। हे मिश्रण आता खूप गरम आहे। बाहेरच्या वातावरणात थंड झालं की अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया। हे मिश्रण बाहेर ठेवले तरी सेट होईल। अर्धा तास झालेला आहे। आता आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेलं आता आपण हे अनमोल करून घेऊया।
केक अनमोल करताना तो बाहेर नीट व्यवस्थित काढता यावा, त्यासाठी आपल्याला बटर पेपरमध्ये हे सगळं मिश्रण सेट करून घ्यायचं असतं. सेट झालेला केक एका डिशमध्ये आपण घेत आहोत आणि केकवरचा बटर पेपर हलक्या हाताने आपण काढून घेतलेला आहे. आता आपण केकचे पीसेस करून घेत आहोत. हा आपण मँगो मिल्क केक केलेला आहे, त्यामुळे ह्याचे पीसेससुद्धा केकसारखेच आपण कट करणार आहोत. मँगो मिल्क केक ही रेसिपी खूपच युनिक आहे. हा केक दिसायला जेवढा आकर्षक आहे तेवढाच खायलासुद्धा खूप चविष्ट लागतो. कमी साहित्यात आणि झटपट होणारा असा हा केक आज आपण तयार केलेला आहे. खूपच सुंदर दिसतोय ना, आणि तेवढंच चविष्टसुद्धा आहे. हा केक आतून कसा झालेला आहे ते मी तुम्हाला आता तोडून दाखवत आहे. आणि आतलं टेक्स्चरसुद्धा खूपच सुंदर आलेलं आहे आणि खूप छान दिसतोय हा केक. हा केक तयार करताना कोणत्याही कृत्रिम खाद्य रंगाचा आपण वापर केलेला नाही आहे. हा पिवळा रंग आंब्याचाच ह्या केकला आलेला आहे. मँगो मिल्क केक ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.